पुढची बातमी पाहूयात. एक धक्कादायक बातमी आहे. गुणपत्रिका खराब केली, पित्यानं मुलीचा जीव घेतला. भावाच्या गुणपत्रिकेमध्ये खाडाखोड केल्यानं बापाचा संताप अनावर झाला. आरोपी शांताराम चव्हाणवरती गुन्हा दाखल करण्यात आला. दौंड तालुक्यातला असा का प्रकार आहे. देऊळगाव राजे इथल्या धक्कादायक घटनेनं सध्या परिसरात खळबळ उडाली. आरोपी चव्हाण यानं लाकूड कापण्याच्या मशीनचा वापर करून मुलीच्या गळ्यावरती आणि डोक्यावरती शरीरावर जखमा केल्या आणि तिला जागीच ठार केलं. या अमानुष कृत्यानंतरही तो थांबला नाही. गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यानं मुलीचं प्रेत कापण्यामध्ये गुंडाळलं आणि घराला आग लावली, जेणेकरून हा अपघात असल्याचं भासवता येईल असा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याचा फसलेला आहे. सदर प्रकरणी यातील जो वडील आहे शांताराम दुर्योधन चव्हाण 33 वर्षे आणि त्यांची जी आता त्यांच्यासोबत एक त्याची लेडीज चिंगू शिंदबाद भोसले या दोघांना आपण ह्या सदर प्रकरणी अटक केलेला आहे. शांतारामने सदर मुलीला त्याला मारहाण करून तिला जाळलेला आहे.